मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे यश आणि भविष्यातील फायदे लक्षात घेऊन राज्य सरकारने आणखी एक सुपर एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे। तर याच मार्गाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये हा मार्ग कोणकोणत्या जिल्ह्यामधून जाणार आहे व तालुकानिहाय गावांची यादी ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, नागपूर आणि गोवा दरम्यान बांधण्यात येत असलेला शक्तिपीठ एक्सप्रेसवे 3 देवी म्हणजेच महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या शक्तिपीठांना जोडणार असून मार्ग तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तिपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, नांदेड साहिब, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर या तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे। या महामार्गाच्या उभारणीसाठी 86,000 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे। यापूर्वी 4 राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गामुळे मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गांची संख्या आता तब्बल 5 झाली आहे। शक्तिपीठ एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या संपादित क्षेत्रात मोहोळ तालुक्यातील क्षेत्राचा समावेश होत असल्यामुळे मोहोळ तालुक्याची दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कनेक्टिव्हिटी आता आणखी अधोरेखित होणार आहे। यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ, पंढरपूर, आळंदी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि विजापूर असे 4 महामार्ग गेले आहेत। 2029च्या अखेरीस पूर्ण होऊ शकणारा हा महामार्ग राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी 3 शक्तिपीठांना जोडला असल्याने याला शक्तिपीठ महामार्ग म्हणून संबोधले जात आहे। हा महामार्ग MSRDC कडून पूर्ण होणार असून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सध्याचे सरकार युद्ध पातळीवर प्रयत्नशील आहे। या महामार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी, डिकसळ, भोयरे, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे, टाकळी, सिकंदर यासह अन्य गावातील क्षेत्र संपादित होणार आहे। मित्रांनो, 12 जिल्ह्यातून महामार्ग जाणार राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाईल। पुढे तो गोवा महाराष्ट्र हद्दीला जोडला जाणार आहे। या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्य रस्ते विकास महामंडळास यापूर्वीच दिले आहेत। तर मित्रांनो, ही होती राज्यातील सर्वात लांब असणाऱ्या महामार्गाबद्दलची संपूर्ण माहिती। तर याबद्दलचे विचार कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।